नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण ज्या नवीन जाहिराती आलेल्या आहेत त्या संदर्भात माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत। तर पहा, पहिलीच आपली जाहिरात आहे BSF म्हणजे सीमा सुरक्षा दल भरती 2024। यामध्ये जर आपण जागा पाहिल्या तर एकूण जागा आहेत 144 आणि पोस्ट जे आहेत ते वेगवेगळ्या या ठिकाणी आपल्याला पोस्ट दिसतात। इन्स्पेक्टर आहे, सब इन्स्पेक्टर आहे, असिस्टंट सब इन्स्पेक्टर व्हेइकल मेकॅनिक म्हणजे विविध पदे आहेत। एकूण 15 प्रकारची पदे BSF भरतीमध्ये आलेली आहेत आणि प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे। शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्हाला जाहिरात डाउनलोड करावी लागणार आहे। ती कुठून डाउनलोड करता येणार आहे ती माहिती आपण पाहणार आहोत। यासाठी जर अर्ज करायचा असेल तर पद क्रमांक 1 पासून या ठिकाणी पहा 1, 2, 5, 14, 15 या पदासाठी जर अर्ज करायचा असला तर OBC, EWS आणि जनरल कॅटेगरीसाठी 200 रुपये फी आहे। 3, 4, 6 ते 13 पर्यंत जर अर्ज करायचा असला तर जनरल, OBC आणि EWS साठी 100 रुपये फी या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर 200 रुपये आणि 100 रुपये अशा प्रमाणात फी आहे। नंतर पहा, वेतन जे राहणार आहे पेमेंट तुमचं ते नियमानुसार असेल। या भरतीकरता ऑनलाईन अर्ज जो करायचा आहे तर ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। अर्जाची जी PDF आहे डाउनलोड करण्याची ती या वेबसाईटवर आहे www.bsf.nic.in। यावर तुम्ही सविस्तर जाहिरात डाउनलोड करून घेऊ शकता। त्यामध्ये संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे आणि शैक्षणिक पात्रता काय आहे ती सुद्धा सविस्तररित्या दिलेली आहे। त्यानंतर पहा, पुढील जाहिरात आहे MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024। यामध्ये जागा जर पाहिल्या तर एकूण जागा आहेत 256। पदाचं नाव जर पाहिलं तर शिकाऊ उमेदवार अप्रेंटिसची या ठिकाणी जागा आहे। शैक्षणिक पात्रता आहे 10वी, ITI आणि अभियांत्रिकी पदवी अशा विविध शैक्षणिक पात्रता आहेत। अट जर पाहिलं तर 16 पासून तर 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। राखीव प्रवर्ग म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर 5 वर्षापर्यंतची सूट तुम्हाला देण्यात आलेली आहे। नंतर पहा, अर्ज जर करायचा असेल तर 500 रुपये शुल्क आहे, पण कॅटेगरीमध्ये असल्यास 250 रुपये शुल्क लागणार आहे। नियम जे आहे ते नियमानुसारच वेतन जे आहे ते तुम्हाला राहणार आहे। नोकरीचं ठिकाण आहे धुळे, महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यात नोकरी राहणार आहे। अर्ज जे पाठवायचा आहे तो पाठवायचा आहे विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ धुळे या ठिकाणी। अर्ज कुठून मिळणार आहे तर अर्ज आहे या वेबसाईटवर www.msrtc.gov.in या वेबसाईटवरून तुम्हाला सविस्तर जाहिरात सुद्धा डाउनलोड करता येईल, अर्ज डाउनलोड करता येईल आणि अर्ज पाठवायचा आहे तो म्हणजे विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ धुळे या ठिकाणी। नंतर पहा, पुढील जाहिरात आहे महावितरणची, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024। यामध्ये भरपूर प्रमाणात जागा आहेत, 5347 एकूण जागा आहेत। पोस्ट जर पाहिली तर पोस्ट आहे विद्युत सहाय्यक म्हणजेच इलेक्ट्रिकल असिस्टंट। यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी + 12वी म्हणजे 12वी असणं गरजेचं आहे। बंदातील माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। नंतर पहा, ITI किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा महामंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाची पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। म्हणजेच इलेक्ट्रिशियन आणि वायरमन याचा ITI करणं गरजेचं आहे किंवा तुमच्याकडे जे आहे ते डिप्लोमा असणं आवश्यक आहे 2 वर्षाचा डिप्लोमा ज्यांच्याकडे असेल आणि 10वी + 12वी असतील ते या ठिकाणी अर्ज करू शकतात विद्युत सहाय्यक इलेक्ट्रिकल असिस्टंट या पदासाठी। वय पहा, 18 ते 27 वयोमर्यादा आहे। कॅटेगरीवाल्यांसाठी 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे। वेतन जर पाहिलं तर 15,000 ते 17,000 रुपयापर्यंतचं वेतन या ठिकाणी मिळणार आहे। अर्ज करण्यासाठी 250 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय घटकातून जर असाल तर 125 रुपये शुल्क आहे, म्हणजेच 125 रुपये शुल्क लागणार आहे। नंतर पहा, नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही असणार आहे। ऑनलाईन जर अर्ज करायचा असेल तर ही वेबसाईट आहे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक राहणार आहे या ठिकाणी 20 जून। अगोदर 20 मे होती पण ती आता एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि नवीन दिनांक जी आहे अर्ज करण्याची ती आता 20 जून राहणार आहे। नंतर पहा, संपूर्ण जाहिरात जर डाउनलोड करायची असेल तर ही वेबसाईट आहे www.mahadiscom.in या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता। अर्ज सुद्धा या वेबसाईटवर जाऊन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती। पुन्हा भेटूया नवीन जाहिरातीसोबत। तर या व्हिडिओमध्ये थांबूया।